नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SK MP लॅब या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण रिव्हिजनचा महासंग्राम सेकंड क्रमांकाची सिरीज आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आणि येणाऱ्या 30 एप्रिलला या ठिकाणी फक्त 5 ते 6 दिवस बाकी असताना ही एक महत्त्वपूर्ण सिरीज आपण रिव्हिजन टाईप असेल किंवा अतिसंभाव्य प्रश्न या टाईपमध्ये आपण स्टार्ट केलेले आहे. पहिलाच जो पार्ट आहे कालच्या लेक्चरमध्ये आपण ऐकलेला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सेकंड पार्ट बघायचं आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हे लेक्चर खूप काळजीपूर्वक ऐकायचं आहे, कारण येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच फायदे होणार आहेत. आणि त्याला एक आपण नाव दिले रिव्हिजनचा महासंग्राम. नक्कीच तुम्हाला याचे जास्त फायदे होतील. या सिरीजचे आपण इकॉनॉमीचे पण 6-7 सेशन घेतलेले आहेत. पार्ट जे घेतलेत ते अतिसंभाव्य प्रश्नांचे ते देखील तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या, कारण नक्कीच तुम्हाला याचे खूप जास्त फायदे होतील. त्याच्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्न सिरीज आपण 7 पार्ट बघितलेत आणि आपण पॉलिटीमध्ये सेकंड पार्ट बघतोय. खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण सेकंड पार्ट देखील म्हणजे जे पॉलिटीची रिव्हिजन आहे ते आपण स्टार्ट केलेली आहे. आता आपल्याला सेकंड पार्टमध्ये जे बघायचं आहे ते अतिशय महत्त्वाचे गोष्टी बघायच्या आहेत. त्याचबरोबर SK लॅब नावाचं ॲप्लिकेशन देखील तुम्ही डाउनलोड करा. नक्कीच तुम्हाला या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून टेस्ट सिरीज वगैरे राज्यसेवेच्या पण एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण पॉलिटी इकॉनॉमिक्स घेणार आहोत. ओके, चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करूयात. एक्झामपर्यंत कंटिन्यू आपण सिरीज चालू ठेवणार आहे पॉलिटी इकॉनॉमिक्स कंटिन्यू. ओके, चला पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी. आंतरराज्यीय नदी, इथे जर विचार केला पहिलाच क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे की आंतरराज्यीय नदी व नदीखोरेबाबत विवाद सोडवण्यासाठी संसद हंगामी न्यायाधिकरणे स्थापन करते. सेकंड आहे, या विवादाबाबत सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यांना कोणते अधिकार नाहीत, लक्षात ठेवायचं. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये विचार केला त्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नाही अशी तरतूद संसद करू शकते. तुम्हाला ऑप्शन दिलेत. पर्याय पहिला आहे ए विधान बरोबर, पर्याय सेकंड आहे ब विधान बरोबर, थर्ड पर्याय अ ब बरोबर आणि पर्याय चौथा क्रमांक आहे दोन्हीच्या दोन्ही विधाने या ठिकाणी चुकीचे आहेत. म्हणजे तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून आंतरराज्यीय नदी व नदीखोरे या बाबतीत सर्व घडामोडी माहीत असल्या पाहिजेत. व या संदर्भात भारतीय घटनेतील आर्टिकल 262 असेल, अतिशय महत्त्वाचं आहे. व या संदर्भात 1956ला देखील नदी बोर्ड कायदा असेल किंवा नद्या संदर्भात कायदा 1956लाच हे दोन्ही पण कायदे काय केलेत, करण्यात आलेले होते. मग या संदर्भात जे आहे जो काही एक नदी जी आहे ती 2 किंवा 2पेक्षा अधिक राज्यामधून काय करत असते, ती या ठिकाणी एक नदी जी आहे ती 2 किंवा 2पेक्षा अधिक राज्यातून काय करत असते, या ठिकाणी म्हणजे प्रवास करत वाहत असते. त्यावेळेला काय होतं की 2 राज्यामध्ये किंवा 2पेक्षा अधिक राज्यामध्ये त्या नद्याच्या पाणी वाटपाबाबत या ठिकाणी वादविवाद निर्माण होतात. अशा वेळेला तो सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये वादविवाद न सोडवता संबंधित राज्य हे संसदेकडे म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाकडे जाऊन त्या संदर्भाच्या तक्रारी करू शकतात. हा पहिला पॉईंट आहे. त्या संदर्भात जो काही कायदा झालाय तो 1956 मध्ये कायदा झालेला होता, नदी बोर्ड कायदा. मग त्या संदर्भात जो काही नदी जललवाद स्थापन केला जातो तो अतिशय महत्त्वाचा असतो. त्यांनी 3 वर्षाच्या आत निर्णय वगैरे देणे ह्या गोष्टी देखील काय असतात या ठिकाणी अपेक्षित असतात. यावरती देखील प्रश्न विचारला जातो आणि सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत जो खटला आहे हा येणार नाही, पण त्याचा जो आदेश असेल तो या ठिकाणी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचा दर्जा असणार आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे या संबंधित याला काय दिला जातो, स्टेटस दिला जातो. त्यामुळे या प्रश्नाचा अचूक उत्तराचा विचार केला तर ऑप्शन क्रमांक 3 अ आणि ब दोन्हीच्या दोन्ही विधाने या ठिकाणी काय आहेत, बरोबर आहेत. दोन्ही पण विधाने बरोबर आहेत. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आंतरराज्यीय नदी व नदीखोरी याबाबत विवाद सोडवण्यासाठी संसद हंगामी न्यायाधिकरणे स्थापन करते, अगदी बरोबर आहे. आणि न्यायाधिकरणाने घेतलेला निर्णय जो आहे तो संबंधित राज्यांवरती बंधनकारक असतो. संबंधित राज्यांवरती हा जो निर्णय आहे तो काय केलेला आहे, बंधनकारक करण्यात आलेला आहे. संबंधित राज्यावरती हा जो निर्णय आहे तो बंधनकारक करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पहिला आपण इथे क्लिअर केलेला आहे. अ ब दोन्हीच्या दोन्ही विधाने या ठिकाणी काय आहेत, बरोबर आहेत. सेकंड विधान, आंतरराज्यीय विवाद सोडवण्यासाठी 1 वर्षाच्या नदी विवाद न्यायाधिकरण स्थापन केले जाते. महत्तम त्यांना 3 वर्षाच्या आत निर्णय देणे अपेक्षित असते. निर्णयास विलंब झाल्यास सरकार लवादास 2 वर्षाची मुदत वाढवून देत असते. मग यामध्ये पर्याय पहिला आहे अ आणि ब दोन्हीच्या दोन्ही विधाने बरोबर आहेत. पर्याय दुसरा आहे ब आणि क विधान बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक तिसरा आहे अ आणि क बरोबर आहे. आणि पर्याय क्रमांक चौथा आहे अ ब आणि क हे तिन्हीच्या तिन्ही विधाने बरोबर आहेत. मग इथे जर विचार केला तर लवादाला महत्तम 1 वर्ष हे विधान चुकीचे आहे, लक्षात ठेवायचे.
हे जे विधान आहे हे विधान चुकीचं आहे. महत्तम 2 वर्ष वाढवून दिली जातात. 3 वर्षाच्या आत निर्णय देणे अपेक्षित असते आणि यांचा निर्णय पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलंय. यांचा निर्णय जो आहे संबंधित राज्यांवर बंधनकारक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ आणि ब. दोन विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते चुकीचं आहे. जललवाद वगैरे 262 कलम 263 कलम या दोन्हीच्या दोन्ही आर्टिकल्सवरती एमपीएससीने प्रश्न विचारले. 262 कलम करून ठेवायचं आहे. त्यानंतर 263 कलम असेल हे पण करून ठेवायचं आहे. 262 आणि 263 जललवाद आणि आंतरराज्य परिषदेच्या बाबतीमध्ये आहे. 28 नोव्हेंबर 1990 मध्ये आपल्या देशामध्ये काय स्थापन करण्यात आलं होतं? आंतरराज्य परिषद. ही राष्ट्रपती यांच्या मार्फत स्थापन केली जाते. राष्ट्रपती यांच्या मार्फत कलम क्रमांक 263 कलमांतर्गत स्थापन केली जात असते आंतरराज्य परिषद. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान जे असतात ते याचे काय असतात? अध्यक्ष असतात. आपल्या देशाचे पंतप्रधान जे असतात ते या परिषदेचे काय असतात? अध्यक्ष असतात. याच्यामध्ये कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश होतो यावरती देखील एमपीएससी प्रश्न विचारते. जललवाद हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. मग ज्या ज्या राज्यामध्ये ज्या नद्या संदर्भात वादविवाद झालेले आहेत ते राज्य कोणकोणत्या नदींच्या विवादामध्ये इन्क्लुडेड असतात यावरती देखील काय केला जातो? आयोगाकडून प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हे घटक जे आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या योग्यरित्या करून ठेवायचे आहेत. या ठिकाणी आंतरराज्य जललवाद आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतोय. एकदम बेसिक नाही तर आपण खूप डीपमध्ये लेक्चर बघतोय. निर्णयास विलंब झाला पण यांनी जो काही डिसिजन घेतलेला आहे तो संबंधित राज्यांवरती काय करण्यात आलेला आहे? या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेला आहे. संबंधित राज्यांवरती अशा प्रकारचे निर्णय जो काही घेतला जातो जललवादाच्या अंतर्गत. पण याच्यामध्ये ज्या व्यक्ती असतात लक्षात ठेवायचं आहे त्या सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या ज्या व्यक्ती न्यायाधीश असतात तेच या जललवादामध्ये काय असतो? यांचा समावेश केला जातो. लक्षात ठेवायचं आहे काय केला जातो? यांचा जललवादामध्ये समावेश केला जात असतो. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे. नक्कीच याच्यावरती काय केले जाणार आहेत? प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे हा घटक तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचा आहे. आलं का लक्षात? इथपर्यंत आपण या ठिकाणी 2 प्रश्न बघितलेले आहेत. यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. आंतरराज्यीय जल विवाद कायदा 1956 मध्ये करण्यात आलेला होता. हंगामी न्यायाधिकरणातील अध्यक्ष आणि सदस्य सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात. अ विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर ब विधानाचा विचार दुसऱ्या विधानाचा विचार केला तर ब विधान चुकीचं आहे. तिसरं दिलंय दोन्ही पण बरोबर आणि चौथं दिलेलं आहे दोन्हीच्या दोन्ही विधाने चुकीचे आहेत. जललवाद कायदा मगाशीच मी पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला या बाबी सांगितलेल्या होत्या. त्यानंतर जो काही हा आहे की नदी बोर्ड कायदा तो देखील 1956चा आहे. नदी बोर्ड कायदा हा देखील 1956चा कायदा आहे आणि यांचा जो निर्णय असतो याला दर्जा जो आहे तो हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याच्या लेवलचाच याला दर्जा देण्यात आलेला आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याच लेवलचा दर्जा काय केला यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे ह्या घडामोडी तुम्हाला व्यवस्थितरित्या काय करायच्या लक्षात ठेवायच्या आहेत. 3 प्रश्न एकाच टॉपिकवरती आपण बघितलेले आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी आपला स्टडी आहे तो इथे काय झालेला आहे या ठिकाणी कव्हर झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. खालीलपैकी कोणते समवर्त सूचीचे विषय आहेत? समवर्त सूचीचा विचार केला तर एकूण 3 सूच्या प्रकार बघा 3 सूच्या पडतात. एक आहे केंद्र सूची, दुसऱ्या क्रमांकाची आहे राज्य सूची आणि तिसऱ्या क्रमांकाची आहे समवर्त सूची. कायम याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या सूच्यांचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थितरित्या करून ठेवायचा आहे. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची. केंद्र सूचीचा जर विचार केला तर केंद्रामध्ये जे काही इकॉनॉमिक संदर्भात जे खूप चांगल्या वेटेजचे शब्द असतात ते केंद्र सूचीमध्ये येतात. समवर्त सूचीचा विचार केला तर याच्यामध्ये औषधे व विष याच्यामध्ये येतो. लक्षात ठेवायचं आहे. वजने व मापे याच्यामध्ये येत असतात कारण 42वी घटना दुरुस्ती आपल्या भारतीय घटनेमध्ये 1976 मध्ये झालेली आहे. 42वी घटना दुरुस्ती आपल्या भारतीय घटनेमध्ये 1976 मध्ये झाली आणि या अंतर्गत एकूण 5 विषय जे आहेत ते काय केलेले आहेत? समवर्त सूचीमध्ये ऍड केलेले आहेत. समवर्त सूचीमध्ये हे काही विषय केलेत ऍड करण्यात आलेले आहेत. आता या प्रश्नाचा विचार केला तर फौजदारी खटला देखील याच्यामध्ये येतो. कायदा असेल, सुव्यवस्था असेल, त्याचबरोबर
यामध्ये अजून जे प्रिंटिंग प्रेस, वजने, मापे असतील, त्याचबरोबर न्यूजपेपर वगैरे असेल, त्यानंतर याच्यामध्ये वजने, मापे आपण बघितलेले आत्ताच. ह्या अशा बऱ्याचपैकी जे विषय आहेत ते कशामध्ये येत असतात, समवर्त सूचीमध्ये यांचा समावेश होत असतो. आता केंद्र सूचीमध्ये विषयांच्या यादीचा विचार केला तर 98 विषय आहेत. राज्य सूचीमध्ये 66 विषय होते, मात्र 5 विषय जे आहेत ते 42व्या घटनादुरुस्तीने कमी केले आणि राज्य सूचीमध्ये विषयांची संख्या किती झाली, 61. आणि इकडे आधी 47 होते, 5 इकडे ॲड झाल्यामुळे लक्षात ठेवायचं आहे विषयांची संख्या झाली की तिकडे 52. याच्यावर देखील हे येणारे प्रश्न आहेत. आयोगाकडून वारंवार काय केले जातात, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. केंद्र सूचीमध्ये विषय कोणते, राज्य सूचीमध्ये विषय कोणते आणि समवर्त सूचीमध्ये विषय कोणकोणते येत असतात. इकडे जर विचार केला, केंद्र सूचीमध्ये जे विषय असतात याच्यावर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतो. राज्य सूचीमध्ये जे विषय असतात त्याच्यावरती कायदा करण्याचा अधिकार जो आहे तो राज्य सरकारला असतो. आणि समवर्त सूचीमध्ये अधिकार दोघांना पण असतात, पण वरचढ जो आहे तो इथे केंद्राचा कायदा वरचढ ठरतो समवर्त सूचीच्या बाबतीमध्ये. आणि याच्यामध्ये जर विसंगती म्हणजे जर विचार केला, कम्पेअर केलं एकमेकाला, केंद्र आणि राज्य याच्यामध्ये कोणता कायदा वरचढ ठरत असतो तर केंद्र सरकारचा. कोणाचा, केंद्र सरकारचा कायदा जो आहे तो या ठिकाणी वरचढ ठरत असतो, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर राज्य आणि समवर्त सूचीचा विचार केला, राज्य आणि समवर्त सूचीचा, तर यामध्ये लक्षात ठेवायचे तुम्हाला समवर्त सूचीचा कायदा वरचढ ठरतो. आणि केंद्र आणि समवर्त सूचीचा विचार केला तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं केंद्र सरकारचा कायदा जो आहे तो काय होत असतो, या ठिकाणी वरचढ ठरत असतो. हे तुम्हाला इथे विचारात घ्यायचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं कृषी सेक्टर येणार नाही. अ, ब आणि क, ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. हे तुम्हाला काय करायचं इथे लक्षात ठेवायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण विधाने आहेत, लक्षात ठेवायचं. याच्यावर वारंवार आयोगाकडून काय केले जातात, या ठिकाणी प्रश्न विचारले जात असतात. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची. केंद्र सरकारचा यामध्ये हे जे विषय आहेत, आता केंद्र सरकार एका सामान्य कंडिशनमध्ये कलम क्रमांक 249 असेल आणि कलम क्रमांक 250 असेल, या अंतर्गत काय करू शकते, राज्य सूचीतील एखाद्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार जो आहे, राज्य सूचीतील एखाद्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होत असतो. मग त्या संबंधित जर विचार केला तर केंद्राने केलेला कायदा वरचढ ठरतो. कारण याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची तरतूद आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ती म्हणजे कोणती तरतूद, तर या विषयावरती राज्य सरकार देखील कायदा करू शकते. काय करू शकते, राज्य सरकार देखील याच्यामध्ये कायदा करू शकते. आणि जर विचार केला याच्यामध्ये तर वरचढ विसंगतीच्या बाबतीमध्ये, तर या ठिकाणी जो आहे तो कोणाचा कायदा वरचढ ठरणार आहे, तर केंद्र सरकारचा कायदा वरचढ ठरणार आहे. केलेला कायदा 249 कलमांतर्गत 1 वर्षापर्यंत लागू राहतो तो असा किती वेळा, आणि 250 कलमांतर्गत लक्षात ठेवायचं 1 वर्षापेक्षा असा तो किती वर्ष लागू राहत असतो. मात्र आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर जो केलेला कायदा आहे तो काय होतो, या ठिकाणी 6 महिन्याच्या आत संपुष्टात येत असतो. राष्ट्रीय आणीबाणीच्या कालावधीमध्ये 250 कलम आणि 249 कलमाचा विचार केला तर राज्यसभेने या ठिकाणी जर 2/3 बहुमताने ठराव केला तर संसद त्या विषयावरती कायदा करू शकते. आणि त्या विषयावर कायदा केल्यानंतर राज्य सरकार देखील त्या विषयावर कायदा करू शकते, त्यांच्यावर कोणतंही बंधन नाही. मात्र विसंगती निर्माण झाली तर केंद्राचाच कायदा वरचढ ठरत असतो. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. समवर्त सूचीमध्ये जे काही विषय समावेश होतात ते म्हणजे अ, ब आणि क. हे तुम्हाला काय करायचं इथे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, समवर्त सूचीबाबत राज्य सरकार व केंद्र सरकार कायदा करू शकते. समवर्त सूची व राज्य सूचीबाबत विसंगती निर्माण झाल्यास समवर्ती सूचीतील कायदा या ठिकाणी वरचढ ठरतो. अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, दोन्ही बरोबर आणि दोन्ही इकडे दिले, दोन्ही चूक आणि दोन्ही बरोबर दिलेलं आहे. लवकरात लवकर या प्रश्नाचं आन्सर सांगायचं आहे. लवकरात लवकर या प्रश्नाचं आन्सर सांगायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. यामध्ये समवर्त सूचीबाबत राज्य सरकार केंद्र सरकार कायदा करू शकते. अगदी बरोबर आहे. पहिलं विधान जे बरोबर आहे ते पहिलं विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे. अविधान जर बरोबर आहे तर ऑप्शन कट होतो, कारण इथं फक्त बच बरोबर दिलंय आणि इकडे दोन्ही चूक दिले, हे पण कट होतं. उत्तर काढायचं असेल तर तुम्हाला या इलिमिनेशन मेथड यूज कराव्या लागतील, लक्षात ठेवायचे सर्वांनी. समवर्त सूची आणि राज्य सूची बाबत विसंगती निर्माण झाल्यास समवर्त सूचीचा कायदा जो आहे
तो या ठिकाणी वरचढ ठरत असतो. आता मगाशीच मी सांगितलंय या दोघांमध्ये कम्पेअर केलं तर समवर्त सूचीचा कायदा वरचढ ठरतो आणि इथं पण दिलंय की समवर्त सूचीचा कायदा जो आहे तो या ठिकाणी काय होतो, वरचढ ठरतो. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. दोन्हीच्या दोन्ही विधाने या ठिकाणी काय आहेत, बरोबर आहेत. दोन्हीच्या दोन्ही विधाने इथे बरोबर आहेत, हे तुम्हाला काय करायचे इथे लक्षात ठेवायचे. दोन्ही पण विधाने बरोबर आहेत. याच्यावरती नक्कीच प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे ह्या घडामोडी तुम्हाला काय करायच्या इथे लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत, लक्षात ठेवायचे. नक्कीच याच्यावरती येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित तुम्हाला काय करायच्यात, लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यामध्ये जर विचार केला तर आता समवर्त सूची आणि केंद्र सूची याच्यामध्ये कोणाचा कायदा वरचढ ठरेल, तर केंद्र सरकारचा कायदा जो आहे तो वरचढ याच्यामध्ये ठरणार आहे. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणजे राज्य सूची यांचा विचार केला तरी पण कुठला कायदा वरचढ ठरेल, तर केंद्र सरकारचाच कायदा या ठिकाणी वरचढ ठरणार आहे. हे तुम्हाला काय करायचं इथे लक्षात ठेवायचं आहे. केंद्र सरकारचाच कायदा जो आहे तो या ठिकाणी वरचढ ठरणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार. समवर्त सूचीमध्ये विषयांच्या यादीचा विचार केला तर 52 विषय आहेत आणि राज्य सूचीमध्ये विचार केला तर एकूण विषय किती आहेत राज्य सूचीमध्ये, 61. आणि याच्यामध्ये टोटल विषय आहेत 98. आधी होते 100, नंतर कमी झाले आणि आता रिसेंटली याच्यामध्ये जे विषय आहेत ते 98 विषय आहेत. हे तुम्हाला काय करायचे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याच्यावरती नक्की प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे ह्या ज्या घडामोडी आहेत त्या व्यवस्थित तुम्हाला काय करायचे इथे लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, लवकर लवकर या प्रश्नाचा आन्सर मी सांगितलेला आहे. तुम्ही कोणी सांगितलंय का नाही सांगा लवकर. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात ठेवायचे. तुमच्यासाठी येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच याच्यावरती प्रश्न असणार आहेत. मग यामध्ये जर विचार केला दोन्हीच्या दोन्ही विधाने काय आहेत, अगदी बरोबर आहेत. या ठिकाणी दोन्ही पण विधाने जर विचार केला दोन्हीच्या दोन्ही विधाने काय आहेत या ठिकाणी बरोबर आहेत. समवर्त सूची आणि राज्य सूची या दोन्ही विषयांचा जर विचार केला तर यावरती काय केले जातात, या ठिकाणी प्रश्न विचारले जात असतात. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि समवर्त सूची, केंद्राचे विषय, राज्याचे विषय आणि याचे विषय लक्षात ठेवायचे. जर विचार केला तर याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची तरतूद आहे, ती म्हणजे समवर्त सूचीचा विचार केला तर समवर्त सूचीमध्ये 42व्या घटनादुरुस्तीने 5 विषय काय केलेत या ठिकाणी ऍड करण्यात आलेत. 5 विषय काय केलेत याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. मग हे 5 विषय तुम्हाला माहित असले पाहिजेत. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि समवर्त सूची याच्यामध्ये केंद्र जे आहे त्याच्यावरती काय करू शकतात, या ठिकाणी केंद्र सरकार जे आहे ते केंद्र सूचीतील विषयावर कायदा करू शकतात. राज्य सूचीतील विषयावर एका ठराविक कंडिशनला कायदा करू शकतात आणि समवर्त सूचीमध्ये पण कायदा करण्याचा अधिकार जो आहे तो केंद्र सरकारला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. केंद्राने केलेला कायदा राज्यातील एखाद्या विषयाबाबत त्या विषयावर राज्य सरकार देखील कायदा करू शकते आणि वरचढीचा जर इथे विचार झाला तर इथे केंद्र सरकारचाच कायदा वरचढ ठरत असतो. राज्य सूचीतील एखाद्या विषयावर केलेला कायदा हा 1 वर्ष असा किती वर्ष काय होतो या ठिकाणी लागू होतो. पण या ठिकाणी महत्त्वाची तरतूद म्हणजे कोणती लक्षात ठेवायची तुम्हाला, तर तो त्याचा अंमल संपुष्टात आल्यानंतर तो कायदा जो आहे तो 6 महिन्याच्यात काय करायला लागतो, त्याची अंमलबजावणी संपुष्टात येत असते. त्याच्यावर जर कोणत्याही प्रकारचा विचार विनिमय जर केला नाही तर. यानंतर विभागीय परिषद ही एक घटनात्मक संस्था आहे. या परिषदेचे अध्यक्ष देशाचे पंतप्रधान असतात. राज्यामध्ये समन्वय साधणे हे या परिषदेचे प्रमुख उद्देश असतो. पर्याय दिलेला आहे अ ब चुकीचा आहे, त्याच्यानंतर ब क चुकीचा आहे, तिसरा पर्याय दिलाय अ आणि क चुकीचा आहे आणि चौथा पर्याय दिलाय लक्षात ठेवायचे तुम्हाला इकडे की तिन्हीच्या तिन्ही विधाने बरोबर आहेत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. विभागीय परिषदेचा विचार केला तर ही घटनात्मक नाही. विभागीय परिषद घटनात्मक नाही. विभागीय परिषदेचा जर विचार केला तर याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान नाही, देशाचे गृहमंत्री, केंद्राचे गृहमंत्री काय असतात याचे अध्यक्ष असतात, गृहमंत्री. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि तिथले जे आहेत ते आळीपाळीने मुख्यमंत्री त्या विभागीयतले काय होत असतात त्या ठिकाणी हे होत असतात, उपाध्यक्ष होत असतात. याच्यामध्ये समन्वय साधणे हे विधान बरोबर आहे. आता अविधान जर चुकीचं आहे, विभागीय परिषद घटनात्मक संस्था आहे असं म्हटलंय. वैधानिक आहे राज्य पुनर्रचना कायदा 1956 अंतर्गत
विभागीय परिषदेची स्थापना केली जाते. अविधान जर चुकीचं आहे, इकडे बघा चुकीचं दिलंय, चुकीचं दिलंय, इथे तुम्हाला दिसतंय. आता चुकीचं दिलंय, इथं पण दिलंय चुकीचं आहे. आता याच्यामध्ये सेकंड बघायचे तुम्हाला की विभागीय परिषदेचे जे असतात ते देशाचे पंतप्रधान असतात. हे विधान देखील चुकीचं आहे, ब विधान. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला मिळून जाते ऑप्शन क्रमांक 1. आणि ब दोन्ही विधाने चूक आहेत आणि फक्त इकडे जर विचार केला तर क विधानच काय आहे या ठिकाणी बरोबर आहे. राज्यामध्ये समन्वय साधणे हे या परिषदेचे काय असते, प्रमुख उद्देश असतो. राज्यामध्ये समन्वय साधणे परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. या परिषदेचे अध्यक्ष गृहमंत्री असतात आणि विभागातले जे मुख्यमंत्री असतात ते आळीपाळीने काय होत असतात, उपाध्यक्ष या ठिकाणी होत असतात. विभागीय परिषद घटनात्मक नाही तर वैधानिक संस्था आहे. प्रश्न येणारेच बघतोय आपण, त्यामुळे फुल कॉन्सन्ट्रेशन करा लेक्चरवरती. नक्की तुम्हाला याच्यातून खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील तुमच्या. पुढे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण खूप महत्त्वाचे प्रश्न घेतोय, लक्षात ठेवायचं आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. यामध्ये संसदीय शासन प्रणालीनुसार कायदे मंडळ कार्यकारी मंडळामध्ये समन्वय असते. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, हे अगदी बरोबर आहे. संसदीय शासन प्रणालीनुसार अध्यक्षीय पद्धतीनुसार कायदे मंडळ कार्यकारी मंडळामध्ये विभक्त असतात. आता संसदीय शासन प्रणालीचा विचार केला तरी आपण ब्रिटन या देशाच्या घटनेकडून घेतलेली आहे आणि अध्यक्षीय शासन पद्धत जी आहे ती अमेरिका या देशामध्ये आहे, ही आपल्या देशामध्ये नाही. अध्यक्षीय शासन पद्धती आपल्या देशामध्ये नाही. मग आणि ब दोन्हीच्या विधानांचा विचार केला तर दोन्ही विधाने सत्य आहेत. पर्याय क्रमांक 3 सर्व विद्यार्थ्यांनी बरोबर सांगितलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं आन्सर आहे. संसदीय शासन प्रणालीनुसार कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये समन्वय साधले जाते. यांच्यामध्ये जे आहे ते समन्वय साधले जाते, अगदी बरोबर आहे. एकमेकाला आहे पूरक म्हणजे कम्पेअर केलं तर एक लक्षात ठेवायचं तुम्हाला, इकडं हे विभक्त असतात. कायदे मंडळामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, कायदे मंडळामध्ये कोण येतं तर कार्यकारी मंडळ जे आहे त्याच्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचा समावेश होतो. एक आहे राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. यांचा समावेश कशामध्ये होत असतो तर कार्यकारी मंडळामध्ये. कायदे मंडळाचा विचार केला, आपल्या देशाची संसद म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा आणि कोण राष्ट्रपती यांचा याच्यामध्ये समावेश होत असतो. एकमेकाला समन्वय असतात, कायदा करणे वगैरे. त्यानंतर न्यायमंडळ पण आपल्या देशामध्ये तिसरं महत्त्वाचं आहे. न्यायमंडळामध्ये सुप्रीम कोर्ट, त्यानंतर हायकोर्ट आणि लास्ट आहे कनिष्ठ न्यायालय यांचा याच्यामध्ये काय केला जात असतो, विचार केला जात असतो. याच्यामध्ये या बाबी बघितल्यात. अध्यक्ष शासन पद्धतीमध्ये हे एकमेकापासून काय असतात, हे विभक्त असतात. आता संसदीय शासन प्रणालीनुसार जर विचार केला तर आपण हा जो पार्ट आहे तो ब्रिटन या देशाच्या घटनेकडून घेतलेला आहे. कायदे मंडळ कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये समन्वय साधलं जातं, पण अध्यक्ष शासन पद्धतीमध्ये विचार केला तर यांच्यामध्ये काय केलं जातं, या ठिकाणी समन्वय साधलं जात नाही. म्हणजे कुठेही विभक्त असतात तर अध्यक्षीय पद्धतीमध्ये. आपण महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. विभागीय परिषद क्लिअर केलेली आहे. केंद्र सूची राज्य सूची, केंद्र राज्य संबंध भारतीय घटनेचा 11वा भाग जो आहे 245 ते 255 हा देखील आपण काय केलेला आहे, इथे क्लिअर केलेला आहे. त्यानंतर हे सूचीमधले विषय महत्त्वाचे, आंतरराज्य जललवाद असेल हे देखील काय केलंय आपण इकडे कव्हर केलेत. बरेच महत्त्वाचे जे प्रश्न आहेत आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून या आपण सर्व घडामोडी क्लिअर केलेले आहेत. पुढे खालील तरतुदी कोणत्या राज्यघटनेकडून स्वीकारण्यात आलेल्या आहेत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. ज्या ज्या देशाच्या घटनेकडून ज्या ज्या गोष्टी आपण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेल्या आहेत त्याच्यावरती जोड्या लावायला एक हमखास प्रश्न काय केला जातो, आयोगाकडून प्रत्येक वर्षी विचारला जातो. अमेरिकेकडून काय घेतलं, 1935च्या कायद्याकडून काय काय घेतलेलं आहे, ह्या सर्व बाबी तुम्हाला खूप व्यवस्थितरित्या करायच्या आहेत. मग याच्यामध्ये पहिलं दिले राज्यपालांचे पद. आता राज्यपालांच्या निवडीचा विचार केला तर राज्यपालांची निवड ही आपण कॅनडा या देशाच्या घटनेकडून घेतलेली आहे.
लोकसेवा आयोग असेल. आता या दोन बाबी क्लिअर झाल्यावर तुमच्या लक्षात येते की बाकीच्या काही गोष्टी बघण्याची आवश्यकता नाही, कारण हे आपण ब्रिटनकडून घेतलेलं नाही, हे आपण अमेरिकेकडून घेतलेलं नाही, हे आपण कॅनडाकडून घेतलेलं नाही, कारण राज्यपालांची निवड ही कॅनडाकडून घेतलेली आहे आपण. राज्यपाल निवड कॅनडाकडून घेतलेलं आहे. भारतीय शासन कायदा असं या प्रश्नाचं आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 4. आपल्या भारतीय घटनेच्या एकूण जो काही घटनेमध्ये गोष्टी आहेत त्याच्या 75% भाग आपण 1935च्या कायद्याकडून आपण काय घेतलेत, या बाबी घेतलेल्या आहेत. राज्यपालांचे पद, लोकसेवा आयोग असेल, न्याय व्यवस्था, हे पण आपण या भारतीय शासन कायदा 1935 यांच्याकडूनच घेतलेला आहे. अमेरिकेच्या घटनेचा विचार केला तर अमेरिकेच्या घटनेकडून आपण एक फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क घेतलेले आहेत. त्यानंतर दुसरा आपण राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांचं पद असेल, उपराष्ट्रपती. 3 हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्या न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करणे. 4 महाभियोगाची पद्धत, राष्ट्रपतींवरती जो महाभियोग चालवला जातो ती पद्धत आपण अमेरिकेच्या घटनेकडून घेतलेली आहे. ब्रिटनच्या घटनेचा विचार केला तर संसदीय शासन प्रणाली, आत्ताच आपण बघितलेलं होतं, एक संसदीय शासन प्रणाली असेल. 2 याच्यामध्ये एकेरी नागरिकत्व, दुहेरी नाही, आपल्या देशामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, ब्रिटनप्रमाणे अमेरिकेप्रमाणे आपल्या याच्यामध्ये हे नाही. कॅनडाच्या देशाच्या घटनेचा विचार केला, शेषाधिकार, त्याचबरोबर राज्यपालांची निवड. राज्यपालांची निवड आणि राज्यपालांचे पद हे जे आहे हे आपण 1935च्या कायद्याकडून घेतलेलं आहे. कोणत्या देशाच्या घटनेकडून काय काय घेतलं हे तोंडपाठ करून ठेवायच्या, छोट्या नोट्स देखील बनवून ठेवायच्या की जेणेकरून तुम्हाला याचे फायदे होतील एक्झाममध्ये. संघराज्य शासन व्यवस्था हा देखील पार्ट आपण 1935 म्हणजे कायदा जो आहे त्यांच्याकडूनच घेतलेला आहे. त्याचबरोबर आणीबाणीच्या तरतुदी हा पण 1935च्या कायद्याकडून घेतलेला आहे. जर्मनीच्या घटनेकडून काय घेतलेलं आहे, आयर्लंडच्या घटनेकडून, आयरिश घटनेकडून आपण DPSP, आयरिश घटनेकडून आपण DPSP घेतलेले आहेत. फंडामेंटल ड्युटीज हे जे आहे हे आपण USSR, रशियाच्या घटनेकडून घेतलेले, जपानच्या घटनेमध्ये आढळतात वगैरे, हे देखील आपण एक्झाममध्ये अनुभवलेलं आहे की 2018-19च्या याच्यामध्ये काय केलं होता, हा प्रश्न MPSCने विचारलेला होता. लेक्चर तुम्हाला कसं वाटतं नक्की चॅटबॉक्समध्ये सगळ्यांनी सांगा. सगळ्यांनी लेक्चरला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. लवकरात लवकर जास्तीत जास्त गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा छोटासा चॅनल पोहोचवा, जास्तीत जास्त लोकांना याचे नक्कीच फायदे होतील. संघ शासन कार्यकारी मंडळामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश केला जात असतो. यामध्ये कार्यकारी मंडळ विचारलेलं आहे आणि मगाशीच मी तुमचा इथे पार्ट कव्हर केला होता की काय काय येतं, राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ. सर्वोच्च न्यायालय असेल, आता निवडणूक आयोगाचा तर याच्यामध्ये समावेश होत नाही, पण उच्च न्यायालय, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांचा समावेश जो आहे तो काय न्याय व्यवस्थेमध्ये केला जातो. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय यांचा समावेश न्यायव्यवस्थेमध्ये केला जातो. यामध्ये राष्ट्रपती येतं, त्यानंतर पंतप्रधान याच्यात, मंत्रिमंडळ येतं आणि उपराष्ट्रपती पण येतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं आन्सर आहे. कार्यकारी मंडळामध्ये, कायदे मंडळामध्ये, न्याय मंडळामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो हे मागच्याच प्रश्नामध्ये आपण बघितलेला आहे. तो प्रश्न व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा इथे उल्लेख झाला आहे, म्हणजे आपल्याला माहीत असलं पाहिजे की 25 जानेवारी 1950 मध्ये आपल्या देशातील केंद्रीय निवडणूक आयोगाची काय झाली होती, स्थापना झाली होती. भारतीय घटनेचा भाग जो आहे तो 15वा आहे. 324 ते 329 पर्यंत आपल्या भारतीय देशाच्या घटनेमध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 324 ते 329 पर्यंत भारतीय घटनेचा भाग 15वा. त्याचबरोबर याच्यामध्ये जर अजून काही बाबींचा विचार केला तर 329 कलम अतिशय महत्त्वाचा आहे. निवडणूक आयोगामध्ये न्यायालयीन प्रोसेसचा हस्तक्षेप असणार नाही. 325 नंबर कलम, कोणत्याही कारणावरून एखाद्या व्यक्तीला वोटिंगपासून वंचित ठेवलं जाणार नाही. 324 निवडणूक आयोग. 326 जे आहे ते प्रौढ मताधिकार, कारण या संदर्भात आपल्या भारतीय घटनेमध्ये 1988ला 61वी घटना दुरुस्ती झालेली आहे आणि या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी 1989 मध्ये झाली आणि आपलं मतदान करण्याचं वय 21 वरून जे आहे ते 18 वर्ष करण्यात आलं. आणि 1993 मध्ये आपला निवडणूक आयोग काय झाला, बहुसदस्य झाला. तो आधी झाला होता पण नंतर ते कॅन्सल करण्यात आलं होतं.
मंत्रिमंडळ पंतप्रधान यांचा विचार केला तर 74 आणि 75 कलम तोंडपाठ करून ठेवायचे आपल्याला, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. 74 कलम 1, राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ असेल. त्यानंतर 74(2) चा विचार केला, 74(2) तर यामध्ये जे हे असतात कोणताही दिलेला सल्ला तो न्यायप्रविष्ट नसेल, राष्ट्रपती कोणत्याही न्यायालयामध्ये उपस्थित राहू शकत नाहीत. 75(1) चा विचार केला तर पंतप्रधानांची निवड राष्ट्रपती यांच्या मार्फत केली जाईल आणि पंतप्रधानांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतील. त्यानंतर 75(1)(a) चा विचार केला, 75(1)(a) जी संख्या आहे ती 15% पेक्षा अधिक असणार नाही. मंत्र्यांची संख्या प्रधानमंत्र्यांसहित जी आहे ती 15% पेक्षा काय असणार नाही, अधिक असणार नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जे मी बाबी घेतो ते अतिशय महत्त्वाचे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हे लेक्चर तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित लेक्चर ऐकायचं आहे, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब आणि लेक्चरला लाईक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक सर्वोच्चता यांचे संतुलन कोणत्या खटल्यामध्ये मांडण्यात आलेलं आहे? पहिला ऑप्शन आहे गोलकनाथ खटला, दुसरा आहे केशवानंद भारती केस खटला, तिसरा आहे मिनर्वा मिल्स खटला आणि बेरुबारी युनियन केस खटला. चारही खटले पॉलिटीमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत, पण या चार मध्ये एक जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे 1973चा आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, केशवानंद भारती केस खटला 1973. या खटल्याचा विचार केला संसदीय सार्वभौमत्व न्यायिक सर्वोच्चता या बाबतीमध्ये आहे आणि फंडामेंटल राईट्स आणि DPSP यांचं संतुलन जे आहे मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये आहे आणि खटला 1980चा आहे. हा बेरुबारी युनियन केस खटला 1960चा आहे. या खटल्यामध्ये सरनामा हा घटनेचा भाग नाही असं या खटल्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर अजून एक खटला होता, तो म्हणजे हा देखील सरनाम्याबाबत खटला होता. सरनामा हा भाग आहे असं या खटल्यामध्ये सांगितलेलं होतं. सरनाम्याचा विचार केला तर 13 डिसेंबर 1946 मध्ये आपल्या घटनेचा सरनामा जो आहे तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला होता आणि त्याची अंमलबजावणी 22 जानेवारी 1947 मध्ये झालेली होती. आलं का लक्षात? 22 जानेवारी 1947 मध्ये त्याची अंमलबजावणी झालेली होती. मिनर्वा मिल्स खटला 1980चा आहे. केशवानंद भारती केस खटला असेल. या खटल्याचा विचार केला तर सरनाम्यामध्ये बदल करता येऊ शकतो का? तर 368 अंतर्गत तुम्हाला बदल करता येणार नाही. फक्त त्याच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये तुम्ही काय करू शकता, बदल न करता त्याच्यामध्ये बदल करू शकता. असे या संदर्भात आपल्या याच्यामध्ये 42वी घटना दुरुस्ती जी आहे ती 1900 केव्हा झाली होती? 1976 मध्ये. आणि सरनाम्यामध्ये समाजवादी, त्यानंतर असेल एकात्मता म्हणजेच अखंडता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्मनिरपेक्ष, हे 3 शब्द काय केलेत, ॲड करण्यात आलेले आहेत. संसदीय सार्वभौमत्व म्हणजे संसदेने, कारण आपल्या देशाच्या संसदेचा विचार केला तर संसद कायदा करण्याच्या बाबतीमध्ये सार्वभौम आहे, पण ती पूर्णपणे सार्वभौम आहे का? तर नाही. ही संसद जी आहे ती पूर्णपणे सार्वभौम नाही. याचं महत्त्वाचं कारण की संसदेने एखाद्या केलेला कायदा हा जो आहे तो न्यायालयामार्फत रद्द देखील केला जाऊ शकतो जर घटनेला तो हे असेल तर. संसदीय सार्वभौमत्व हे आपण ब्रिटन या देशाच्या घटनेकडून घेतलेलं आहे, तर न्यायिक सर्वोच्चता USA अमेरिका या देशाच्या घटनेकडून आपण हे घेतलेलं आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. लक्षात ठेवायचं, सर्व खटल्यांवरती प्रश्न विचारले जातात, त्यामुळे प्रश्न व्यवस्थित करायचे तुम्हाला. मग याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचे तुम्हाला, केशवानंद भारती केस खटला असेल, मिनर्वा मिल्स खटला 1980चा आणि बेरुबारी 1960चा खटला आहे. 13 डिसेंबर 1946 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्देशिका मांडलेली होती आणि 22 जानेवारी 1947 मध्ये त्याची काय झाली होती, अंमलबजावणी झाली होती. हा देखील प्रश्न MPSCने काय केलेला आहे, विचारलेला आहे. पुढील प्रश्न, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची बदली करताना राष्ट्रपतींना सरन्यायाधीशांचा सल्ला विचारात घ्यावा लागतो. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना संसदीय कायद्याद्वारे
केंद्राच्या संचित निधीतून वेतन दिले जाते? हा प्रश्न आहे. पर्याय पहिला आहे अ बरोबर, पर्याय दुसरा आहे ब बरोबर, पर्याय तिसरा आहे दोन्हीच्या दोन्ही विधाने योग्य आहेत आणि पर्याय चौथा आहे दोन्ही अयोग्य. न्यायाधीशांची बदली राष्ट्रपतींना सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने करावी लागते. भारतीय घटनेतील आर्टिकल 222. आता हायकोर्टचा विचार केला तर कलम लक्षात ठेवायचे तुम्हाला. कलम क्रमांक 214 ते 231 पर्यंत हायकोर्टच्या तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत. हायकोर्टचा विचार केला तर 214 हायकोर्ट, पण आपल्या देशामध्ये या संदर्भात जो उच्च न्यायालय कायदा आहे तो 1861 मध्ये झाला आणि 1862 मध्ये 3 ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. यामध्ये कलकत्ता असेल, बॉम्बे असेल आणि मद्रास असेल, या 3 ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना संसदीय कायद्याद्वारे केंद्राच्या नाही तर राज्याच्या संचित निधीतून संसदीय कायद्याद्वारे पेमेंट दिलं जातं. त्यामुळे ए विधान बरोबर आहे, पण बी विधान जे आहे ते चुकीचं आहे. मग या प्रश्नाचा विचार केला तर अयोग्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 अ विधान योग्य आहे. ब विधान जे आहे ते याच्यामध्ये चुकीचं आहे. 215 नंबरचा कलमाचा विचार केला तर अभिलेख न्यायालय आहे की जे तिकडं कलम आहे 129 सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये. सुप्रीम कोर्ट कलम 124 ते 147 पर्यंत भारतीय घटनेचा भाग 5वा प्रकरण 4 यामध्ये सुप्रीम कोर्टच्या तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत. मग यामध्ये 125 त्यांचं वेतन भत्ते सांगण्यात आलेलं आहे. 126 आहे हंगामी सरन्यायाधीश, 127 तदर्थ न्यायाधीश, 128 निवृत्त न्यायाधीश, 129 अभिलेख न्यायालय, 130 त्याचं कार्यस्थान दिल्ली या ठिकाणी असेल आणि सर्वात महत्त्वाचं कलम 131 प्रारंभिक अधिकार क्षेत्र, जे फक्त सर्वोच्च न्यायालयामध्ये 2 राज्यांमध्ये झालेले वादविवाद वगैरे हे फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येत असतात, त्यामुळे ते असमावेशक असतात. हे विधान तुम्हाला वापरता आलं पाहिजे. पण प्रादेशिक अधिकार क्षेत्र संदर्भात तुम्ही रीट काढू शकता कलम क्रमांक 32 सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि कलम क्रमांक 226 उच्च न्यायालयामध्ये तुम्हाला रीट काढण्याचा अधिकार आहे. पण हे असमावेशक नसतात, कारण याचं महत्त्वाचं कारण मूलभूत हक्क संदर्भात तुम्ही सर्वोच्च न्यायालयाबरोबर उच्च न्यायालयामध्ये पण जाऊ शकता त्याच्या अंमलबजावणीसाठी. त्यामुळे ते हे नसतात, असमावेशक नसतात. आणि अजून एक महत्त्वाची तरतूद ती म्हणजे कोणती, तर सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाचं प्रादेशिक अधिकार क्षेत्र हे खूप वरच्या याचं आहे, पण संसद कायदा करून त्यांच्या बरोबरीला काय करू शकते, त्या सर्वोच्च न्यायालयाला आणू शकते. सर्वोच्च न्यायालयाला फंडामेंटल राईट्स या संदर्भात कायदा करण्याच्या संदर्भात आणू शकते. मग याच्यामध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जे आहे ते राज्याच्या संचित निधीमधून त्यांचं वेतन दिलं जातं, पण निवृत्तीनंतर त्यांचं वेतन हे केंद्राच्या संचित निधीतून दिलं जातं. केंद्राच्या संचित निधीतून त्यांचं काय केलं जातं, वेतन दिलं जात असतं. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाचा विचार केला कलम क्रमांक 124 ते 147, त्यानंतर कलम क्रमांक 214 ते 231 उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय कलम क्रमांक 233 ते 237. खालील कोणत्या तरतुदीचा समावेश 42व्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे? 42वी घटनादुरुस्ती याचा विचार केला तर आता ह्या प्रश्नामध्ये थोडे मिस्टेक आहेत, का ऑप्शन नाहीत खाली. उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग, पर्यावरण संरक्षण व संवर्धन, कायदेविषयक मोफत सहाय्य आणि कामगारांना निर्वाह वेतन. या प्रश्नाचा जर विचार केला, कायदेविषयक मोफत सहाय्य, सामान्य व कायदेविषयक मोफत सहाय्य याच्यामध्ये येतं, पर्यावरण संरक्षण याच्यामध्ये येतं आणि उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग हे जे कलम आहे 43A, हे जे कलम आहे ते 48A आणि कायदेविषयक मोफत सहाय्य 39A. निर्वाह वेतन हे कलम आहे 43B जे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल A, B आणि C. हे मी स्वतः तयार केलेलं आहे, म्हणजे ऑप्शन आणि सांगितले उत्तर. पर्याय क्रमांक काय असेल ते, पण ABC तुम्ही डायरेक्ट आन्सर सांगा तुमच्या त्यामध्ये ABCD काय असेल ते. 243B 97वी घटनादुरुस्ती आपल्या भारतीय घटनेमध्ये 2011 मध्ये झालेली होती आणि त्याच्या अंतर्गत 43B कलमाचा समावेश केलेला आहे. भारतीय घटनेमध्ये कलम क्रमांक 36 ते 51 पर्यंतच्या आर्टिकल पर्यंत भारतीय घटनेचा भाग 4 3 भागामध्ये विभाजन, गांधीवादी, उदारमतवादी आणि समाजवादी या 3 भागामध्ये याचं विभाजन केलेलं आहे. 36 ते 51 पर्यंतच्या आर्टिकलचा विचार केला तर याच्यामध्ये 40 नंबरचं कलम आहे ग्रामपंचायत संघटन, 44 समान नागरी कायदा, 45 0 ते 6, त्यानंतर 50 कार्यकारी व्यवस्थेपासून न्याय व्यवस्था अलिप्त करणे, 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा, 48 गोहत्या असेल
48A 42व्या घटनादुरुस्तीने ऍड केलेला आहे पर्यावरण संरक्षण. आणि हा जो भाग आहे तो न्यायप्रविष्ट नाही, परकीय नागरिकांना देखील काय होत नाही, उपलब्ध होत नाही. हा जो पार्ट आहे तो परकीय नागरिकांना देखील उपलब्ध होत नाही 42व्या घटनादुरुस्तीने. आणि 44व्या घटनादुरुस्तीने 38(2) या कलमाचा समावेश केलाय. उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा प्रयत्न 44वी घटनादुरुस्ती 1978 मध्ये 1978 मध्ये झालेली होती. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. या प्रश्नावरती तुमच्या ज्या काही बाबी आहेत त्या क्लिअर खूप असल्या पाहिजेत. पुढील प्रश्न, एखादी व्यक्ती लोकसभा राज्यसभा या दोन्ही ठिकाणी निवडून आली तर तिच्या दोन्ही जागा रिक्त होतात. एखादी व्यक्ती एका सभागृहामध्ये सदस्य असताना दुसऱ्या सभागृहामध्ये निवडून आली तर तिच्या आधीची जागा रिक्त होत असते. एखादी व्यक्ती लोकसभा राज्यसभा दोन्ही ठिकाणी निवडून आली तर तिच्या दोन्ही जागा रिक्त होतात. आता हे विधान कन्फर्म चुकीचं आहे. ए विधान चूक आहे. ओके, आता ह्या दोन्हीमध्येच राहतं. ए विधान चूक आहे तर ए बरोबर दिलं नाही तर ए बी बरोबर आहे, पण ए विधान चुकीचं आहे आणि बी विधान बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. एखादी व्यक्ती लोकसभेमध्ये समजा निवडून आली आणि नंतर राज्यसभेमध्ये निवडून आली तर त्याची जागा लक्षात ठेवायची तुम्हाला. लोकसभेतील जागा रिक्त होते आणि आधी राज्यसभेमध्ये निवडून आली नंतर लोकसभेमध्ये निवडून आली तर राज्यसभेची जागा रिक्त होते. एकाच वेळेला दोन्ही जागेवरती निवडून आली तर राज्यसभेची जागा रिक्त होते. एकाच वेळेला इथं निवडून आली लोकसभेमध्ये तर एका ठराविक दिवसामध्ये राजीनामा द्यायचा असतो आणि आता दोन्ही जागा रिक्त होतात. सेम इथं पण लोकसभेमध्ये जर 2 जागेवरती निवडून आली तर ठराविक दिवसामध्ये राजीनामा द्यायचा आणि आता दोन्हीच्या दोन्ही जागा रिक्त होतात. समजा इकडे पण आहे आणि विधानमंडळामध्ये पण आहे तर 14 दिवसाच्या आत इथल्या जागेचा राजीनामा द्यायचा, अन्यथा संसदेमधली जागा त्या व्यक्तीची काय होत असते, रिक्त होत असते. संसदेमधली त्या व्यक्तीची जागा रिक्त होत असते हे तुम्हाला विचारात घ्यायचं आहे. म्हणजे एक व्यक्ती एक किंवा अधिक जागेवरती उभी राहू शकते पण निवडून आल्यानंतर त्या जागेचा राजीनामा देणे अपेक्षित आहे, अन्यथा दोन्ही पण जागा रिक्त होत असतात त्या व्यक्तीच्या. संसद टॉपिक तुमचा पाठच असला पाहिजे. संसद म्हणजे सामान्य विधेयक, धनविधेयक वगैरे याच्यावरती प्रश्न विचारले जातात. सामान्य विधेयक, धनविधेयक भारतीय घटनेतील कलम 110 मध्ये धनविधेयक आहे. 108 मध्ये त्याची संयुक्त बैठक असेल. 111 मध्ये विधेयकाला संमती देणे. 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र असेल. त्यानंतर 117 मध्ये वित्त विधेयक देण्यात आलेला आहे. 120 मध्ये संसदेतली भाषा. त्याच्यानंतर बाकीचे 123 मध्ये वटहुकूम अध्यादेश काढण्यासंदर्भातच्या गोष्टी आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथपर्यंत हे महत्त्वपूर्ण लेक्चर आपण बघितलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लेक्चरला लाईक करायचं आहे. लेक्चर कसं वाटलं नक्की चॅट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे. उद्या संध्याकाळी 9 वाजता आपण पार्ट क्रमांक जो आहे तो 3रा याच्यामध्ये मेगा सेमिनार असेल. हो लक्षात ठेवायचं आहे. 1 पेक्षा जास्त 1.5 तास पॉलिटी शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या याच्यामध्ये क्लिअर केल्या जाणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी लेक्चर जे आहे ते व्यवस्थित करायचे आहेत इथून पुढचे. चला तर मग आपण थांबूयात. धन्यवाद.